ज्ञानदीप लावू जगी. आमच्याकडे बी लय दिघाणा चालू झालाय सध्या. गाड्यान लक्झऱ्यान बाया पोरं तिकडं तुळजापूरला नेत्यात, कुणी पंढरपूरला. लय रट्टा चालू आहे सगळा सारखा. आणि गडी माणसंही देतात बाया बसून, ये तुळजापूर पंढरपूर करून. इतका बावळट नवरा मी जगात कुणी बघितला नसेल. खुशाल द्यायची पैशासाठी बायकोला दिलं ते आली म्हणला तुळजापूर करून. दुसऱ्याच्या खर्चावर तुळजापूर करून आलेली जगदंबा पावायला इतकी बावळट आहे का ती जगदंबा? कष्टाचं करणं तीर्थयात्रा कष्टामध्ये. कष्टाचं देह सोडून निघाला कुठं. मी माझी बायको लावली, पोरगी लावली, महागारी आली ती नशीब समज. काय जीवन जगताय? कसलं जीवन आहे रे? त्याला काय पुरुषार्थ म्हणायचं का? कुठं तुकड्यावर गोंडा घोळणाऱ्या अवलादी जन्माला आल्या, त्याच्यामुळं राष्ट्राचं वाटोळं झालंय माईबाप. राष्ट्राचं वाटोळं झालं. बेकार धंदा आहे साध्या हे अतिशय. मी माझ्या आयुष्यात ह्यांच्या पुढं कधीच हात पसरला नाही आतापर्यंत. मला काही थोडी मदत, मी भीक मागितली पण ह्यांच्या पुढं नाही लाचार झालं. म्हणून सरस्वतीच्या पुत्राने आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही माईबाप. लाचार बनायचं हे जीवनाचं सार. हे जोशी कुळात जन्माला आलेलं ही गडी कोणच्या बावळटाने ह्याचं भिकार नाव ठेवलं होतं ह्या गावाचं. त्याच्या इतका भिकार कुणी दिसत नाही मला. काय करा. अरे इथं तर सदंत आहे, इथं तर ऐश्वर आहे. अरे इथं कलेचा जन्म देणारी, कलेला जोपासणारी माणसं आहेत माईबाप. इथं काय आमचं हा गडी. आता तुमच्या रोज असल्यामुळं लय तुमच्यावर प्रभाव पडत नसेल, पण बाहेर गेल्यावर वडगावचं नाव हे याचे टाळ्याच्या गजरात स्वागत करणारी माणसं आहेत हे आमच्या दोन गाड्यांची. माझे काय माझ्या माऊलीच्या कडून आलेली दोन भावंड हे मृदंगाचार्य कसं वाजवलं मायबाप. मला कधी कधी वाटतं. आणि तुझी मागून जे सर काढलं ना महेश काळेने सुद्धा ऐकलं पाहिजे. कट्यार काळजात घुसल्यासारखं वाटलं अंतकरणामध्ये. आणि वसंतराव देशपांड्यासारखी तार सप्तकातली जी लाईन आहे ना, मला लय खुश असतो मी तुम्हा दोघांवर. तुम्ही म्हणा धंद्यापुरतो उपयोग करून घेतोय. पांडुरंगा शपथ नाही आता बस का. मी कलाकारावर गुणीजनावर आयुष्यभर प्रेमच केले. 55 वर्ष कंबार बांधतोय मी. आज बांधतोय का काय? माझं हृदयाच्या पाकळ्या असतात खरे कलाकार, खरे संगीत. आता काय काय डबडी भेटतात. कसं काय गायलं? नदीला जा आणि तिथं गा पाण्याच्या कडेला बसून गळ टाकून. काय गाथून काय करतो कळत आहे तुला? यमन कल्याणमध्ये भीमप्लास घालतो, भीमप्लासमध्ये निघतानाच आसावरीने शेवट करतोय. लगेच जीवनपूर्णी डोक्यावर हात की शंकरा मानव बसलेला आणि बिहा कानशेलातून शिराणा. लगेच सुरुवातीलाच आयुर्भैरव भैरवी की महाराज मिळाला पाहिजे भारताकडं. काय कळतं रे तुला ह्याच्यातलं? काय कळतंय तुला? ते सोडून सगळं. म्हणून समाधान वाटलं मला आलं. हे 5 भावंड आहेत, पांडवच आहेत हे 5. चांगले आहेत, गुणीजन आहेत. हे मला बोललं नसतं हे चांगलं नसतं. तर मला माहीत होतं की हे घर चांगलं असेल तरच हा गाडी मला फोन करतो. मला भंगाराच्यात नाही मी बी जात. काय करायचे? तीच दलिंदर आपल्याला कधी सुधारायचं? तीच शिवानी कुडकुडते मला पांघरून कधी घालायचं ते बाबा. म्हणून जीवन सुंदर जागा, आनंदी जागा, मस्त आहे आयुष्य सुंदर. तुम्ही 5-6 लोकांनी इकडे बसायचे, बायाच्या मागं कधीच बसायचं नाही. कुठं पडचे आणि चपला काढून ऐका कीर्तन. बोट चपला घालून कीर्तन ऐकायचे कसं कवा. पोरांनी काय शिकाव तुमच्याकडून? साहेब इकडे या, तिकडं कोणीकडं बघायला लागलं, इकडून या. या इकडं पुढं, इकडं बघ सावलेल्या म्हणून माझ्या गुणीजनांच्या पायावर डोकं टेकवतं. मृदंगाचार्याला दंडवत.
विनेकरला साष्टांग प्रणिपात, पेटी मास्टरला नमस्कार आणि मृदंगाचार्याला जय हरी. बदलून बदलून सांगितलं म्हणून बसा बसा बस, खाली वाकून जा. हा गा असं त्यांना वाटतं आपण दिसावं, प्रत्येकाला वाटतं दिसण्यासाठी लय धडपड आहे माणसाची. काय करायचं दिस, काय दिसत, आनंदी राहा, प्रसन्न राहा, जायचं एके दिवशी दिलखुलास हसत जा 10 मिनिटं दिवसात. आरोग्य चांगलं राहतंय, मन प्रसन्न राहतंय, शरीर ऊर्जा निर्माण होते. पण अतिशय खळखळून हसायचं. थांब थांब तिथंच बरं जा आणि तिकडं बघायचं, तिकडे इकडे इकडे वळखलं गडे. जानकर सिद्धेश्वर त्यांच्या पायावर टेक, डोकं टेक माझ्या मायमावर, कपाळ बघून लाव बाई. थोडा राह घ्या, कशाला कसं कसं बायांना सावली नाही. थोडं पुढं सरक माई एकी पुढे पुढे सर, थोडं थोडं जागा आहे पुढं आणि काय मागं उन्हात एकमेकाला मदत करत जा. बस 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 येत ताई सरक पुढं. काय चांगलं असतं. बाया मला माहिती आहे जागा एकमेकीला देत नाहीत, त्यांना एकटीलाच हक्काचं घर असतं. तर मोठी मजा आहे, मोठा आनंद आहे. हा आनंद आपल्याला घेण्यासाठी इथे येतो आपण. त्या पुण्यात्म्याच्या पुण्याईने हा आनंद आपल्याला मिळत असतो. हा आनंद मिळतोय ते आपणमुळे मिळतोय आपल्याला. त्याने केलेली साधना, त्याने आयुष्यभर केलेलं श्रम, हे त्या संतानावर केलेले संस्कार आणि त्याच्यावर आजचा समाज अवलंबित असतो. नुसत्या नात्यागोत्याने माणसं येत नाहीत, त्याला समर्पण भाव लागतो. आज भाव बदलत चाललाय सगळा. मी मगा बोलून गेलो की महाराष्ट्राची अवस्था दयनीय होत चालली. आता पूर्वी खालच्या गल्लीतल्या माणसाला जर काय अडचण निर्माण झाली आणि तो जर मोठ्याने हाक मारली, त्याने वरच्या गल्लीतला माणूस सुद्धा संकट समयी त्याच्याकडे धावत पळत ही सगळी माणसं जात होती. आता राहिली नाही पुष्यंती. आता वरच्या गल्लीतल्याने हाक मारली मोठ्याने की चोर आल्या, साप निघालाय, काहीतरी अडचण आहे, तर खालच्या गल्लीतला सहज म्हणतो तो आपल्या जातीचा नाही. कळलं तुम्हाला? हे जातीपातीचं विष जे आहे ना, ते ह्या बांडगुळांनी पेरलंय महाराष्ट्रातल्या मायबाप. तुमच्या आमच्यातली दरी आणखी रुंदावली गेली, आणखी तिला विकसित केलं ह्या लोकांनी. आणि म्हणून राष्ट्राचं वाटलं जात. एकसंघ राष्ट्र जे असतं, गाव असतं की गावात एकामेकाबद्दल प्रेम आहे. संध्याकाळी 10-5 म्हातारी माणसं कुठल्या तरी चौकात पहारावर बसून मागच्या आयुष्याच्या आठवणीच्या गप्पा हाणतात. काही तरुण मुलं कुठंतरी फाट्या सोलपाट्या म्हणा काहीतरी खेळ खेळतात. लहान मुलं भोवताली आजोबाच्या नाचत्यात. हा आनंदच पाहायला मिळत नाही. आज 4 माणसं बसत नाहीत कुठं. आता तरुणातलं ते रक्त गार झाले आणि लहान मुलाला आई घराच्या बाहेर जाऊ देत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, समाजाचं विघटन झालंय. तो त्याच्यातली संघटना संपुष्टात आली आणि ही संघटना संपुष्टात आल्याशिवाय या सत्ताधाऱ्याची पोळी भाजत नाही मायबाप. त्याची पोळी जर करपायची असेल, तिची राख करायची असेल त्याची, तर आपण संघटित असणं जास्त गरजेचं आहे. आपलं गाव, आपलं घर, आपलं हे सगळं काही. अहो गावात एखादा कलावंत जन्माला येतो. माझं काय नाव? हा माझं, तुमच्या नावाला मला काय करायचे? हा दयानंद महाराज कोरेगावकर. कोरेगावकर हे माझं आडनाव नाही, गाव आहे.
तसं पवार महाराज म्हणलं की वडगाव शिंदोडीच म्हणणार ना माणसं. एखादाच गडी जन्माला येतो गावामध्ये की ते त्या गावाला रोशन करतो. धोंडा महाराज म्हटलं की देगलूरकर, हो, शंकर महाराज म्हटलं की कंधारकर, बाबासाहेब इंगळे म्हटलं की चिंचवाड गावकर, बाबासाहेब सातारकर. अरे ही नावं कुणामुळं? जाऊ द्या. चिचोंडी कुणाची म्हणतो आपण? महादा पाटलाची चिचोंडी. काय करावं लागतं त्याच्यासाठी, त्या नावासाठी. बस आपण काही करत नाही. करतो आपण, नाही असं तर नाही, पण वाटोळं चांगलं ही आपल्या डोक्यातच नाही. कुठेही जा, जिकडं जाईल तिकडं काहीतरी बेकार करून येणार आपण. आणि मग लोक म्हणणार सोडा त्याला, जाऊ दे, ती वडगावचं दिसतंय. दिसतंय या शब्दातच त्याने चांगलं कर्म केलेलं नाही. पण चांगलं कर्म करा. कर्म असं असावं की ते ईश्वराला मान्य व्हावं, ते भगवंताला आवडावं, ते साधू संताने मान डवलावी, विचारवंताने मान तुकवावी. अशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. त्याला हित म्हटलं जातं. जो आपल्या कर्माला जागा आहे तोच हिताला जागा असतो. हित म्हणजे तरी काय असतं? सगळ्यांचं लुबाडून स्वतःचं घर भरणं म्हणजे हित नाही. हित त्याचं नाव आहे. हित कशाला म्हणतात संत? फक्त भगवंताच्या भजनालाच हित म्हणतात. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिकाचारतेही, हित ते करावे देवाचे. बस त्याच्यापेक्षा हिताला महत्वच नाही. काय असतं हित? आणि त्या हिताच्या बाबतीमध्ये जो जागा राहत, जाग्याला लय महत्व आहे. जागे पण नसेल ना, लय झोपत्यात माणसं. जरा उठ, उत्तिष्ठ, उठून उभा राहा. उभा राहिलेल्यांना वेग लवकर पकडता येत, बसलेल्यांना वेग पकडता येत नाही. आता हे आमच्याकडे उभा राहिलेत, मी उभा राहिले, हे उभा राहिले. अडचण आली जर पळायचं ठरवलं आम्ही सगळ्यांनी, तर तुम्ही आधी जाताल का आम्ही गडी? जे उभं राहिलेली ना ते लगेच लगे पळतात. आणि पडलेली नाहीत पळत. कळलं तुम्हाला? पडलेली पेत्यात. ते लगेच काय सहनच व्हायना अपमान. काही चांगलं केलंच नाही लोकांनी तुझ्याकडे आदराने पाहू. आणि आपलं अंतकरणातलं दान जे मताच्या रूपाने ते तुझ्या झोळीत टाकावं असं लक्षणच नाही रे तुझं. टाकण्या इतकी पात्रता तो कमवली नाही. तुझी झोळी फार लहान आहे, लहान विचाराची. म्हणून हे फक्त भगवंताचं चिंतन आहे. आणि हे ज्याला कळलं त्याचे माता पिता धन्य असतात. माहिती? त्या हित करणाऱ्याला, हित जोपासण्याला, हित ज्याने साधलंय त्याला धन्यता देत नाही तो खूप बरं आहे आमची. म्हणून जो आपल्या हिताला जागाय हा विचार तुकोबराण्या अभंगाच्या पहिले.
ईश्वर तुम्हाला जन्म देत आणि संगीताच्या रानातून फिरत होता काय कळालं ते उपवनातच असलं पाहिजे ते असे फार सोपं नाही मायबाप त्याची किंमत करता येत नाही ते समजायला बी ज्ञान लागतं थोडं सगळ्याला गाता येत असा भाग नाही या सगळी गातील असंही नाही पण त्याचा आनंद लुटण्यासाठी थोडं समजलं पाहिजे नाही तर तानसेनासारखा गवई अकबराच्या दरबारात नवरत्नापैकी एक रत्न म्हणून मानलं जायचं तो गायला म्हणजे मंत्रमुग्ध व्हायची संपूर्ण मोगलशाही मुस्लिमांना गाण्याचा लय नाद गाणं त्याने ऐकावं गाणं त्याने गावं गाण्यासाठी तालीम बी त्या मुस्लिमाने करावी आपल्याकडे कमी पडतो आपण असं पण सगळे बडे गुलाम अली खापासून सगळी पहिली मंडळी म्हणजे कोणतीही कला त्यांनीच असू द्या सनई बिस्मिल्ला खांनीच वाजवा कुणी वाजून लग्नातली पिपी आता आमचं काही गडी विसं नाही वाजली त्याचं लका म्हणलं माझ्या लग्नात सुद्धा नव्हती इतकी सुंदर वाजली कुठं काय गरीब असताना आधी लागतं त्यांच्या त्याच्यापेक्षा आपलं मोठेपण देऊन मोकळं व्हायचं गात होता मग अकबराच्या मनात एके दिवशी प्रश्न आला की तानसेन इतका सुंदर गातोय मग त्याचा गुरु कसा गात असेल कळलं त्यांनी तानसेनाला सांगितलं माझी इच्छा आहे तुमच्या गुरुचं गाणं ऐकायचं ते म्हटले ते कोणासाठीच गात नाहीत कळलं ते कोणासाठी राजा असो रजवाडा असो कोणी मंत्री असो आमदार त्याच्यासाठी गात नाही ते ज्या वेळेस गातात ते स्वतःसाठी गातात आणि ज्यांना शिकवलंय त्या शिष्यासाठी फक्त गातात समाजात गात नाही ते म्हटले काही कर पण मला त्यांचं गाणं ऐकायचं ते तानसेन घेऊन गेले अकबराला जंगलात राहत होतं ते साधं पर्ण कुठे होती झोपडी होती ते म्हटले अकबराला तुम्ही बाहेर थांबा मी आज जात तुम्ही येऊ नका मग गाणारच नाही ते बाहेर थांबलं दाराच्या तोंडी बसला बादशाह शहनशाह दिल्ली पतपातशाहीचा संपूर्ण हिंदुस्थानाचा सम्राट तो अकबर बाहेर बसला आणि ते आत गेले तानसेन पायावर डोकं टेकलं गुरुजी राजदरबारी नावाच्या गाण्यात मला थोडीशी शंका आहे राजदरबारी हा राग मला एक वेळ पुन्हा ऐकायची इच्छा आहे माझी ते म्हटले मी शिकवताना कमी शिकवलं नाही पण तू ते सगळं दिलंय रे तुला ते म्हणलं माझी एवढी शंका गुरुजी दूर कर कारण त्यांना गायला लावून ह्यांना ऐकवण्यासाठी हा प्रयोग केला त्या तानसेनाने ते म्हटले बस समोर मांडी घालून नेम असा आहे गुरुजी शिकवण्यासाठी पाठ घेण्यासाठी आले तर सर्व शिष्याने उठून उभं राहायचं असतं अभिवादन करायचं आणि गुरुजी बसल्यानंतर बसायचं तोच विद्यार्थी मोठा होतो गुरुजी आलं तरी ताट बसणार ती बोकाड होतं शिष्य होत नाही शिष्य होण्यासाठी इतका भाव आणि नम्रता लागते आणि मग त्या ज्ञानाला विनयाची जोड मिळते नम्रतेची जोड गुरुची कृपा होती त्याने गायला सुरुवात केली आरोह अवरोहन 6-7 तास चाललं होतं त्याचं रागाला सुरुवात झाली नव्हती फक्त तोंड दाखवायचं होतं त्या रागाचं बस तेवढ्यासाठी गाणं चालू होतं या गाड्याचं तंबोरा लावून गुरुजींचं
जो आपला गडी म्हण बघता काय माझ्याकडे, हे बाहेरचा गडी जो आपला 6 दिवस त्याने आसन मोडलं ना ह्या दोघा जणांनी. 6 दिवस ही मूर्छित पडलं. 7व्या दिवशी ही उठून गाणं संपलं, गुरुजीला अभिवादन वंदन करून तानसेन बाहेर आले तर ही कोमात गेलेला होता. चला ना महाराज म्हणले, ऐकलं का? ते म्हणलं कधी गायलं? अहो आज गुरुवार आहे, गेल्या गुरुवारी चालू झालं होतं ते काम. 8 दिवस झालं गातात महाराज. ते म्हणले पहिलं काहीतरी ऐकलं एक 10-5 मिनिटाच, पुन्हाच ऐकायला मी कुठं शुद्धीत होतो कळलं तुम्हाला. माझी अवस्था देहाची संपूर्ण संपून गेली होती. इंद्रिय विषय विसरली होती. मन बुद्धी एकरूप झाली होती. शरीराने आपला भाव सोडला होता. अंतःकरण वृत्तीत विषय राहिला नव्हता. आणि संपूर्ण संगीताचं जे वलय, ते वलय माझ्या भोवती फिरत होत. मी त्या चक्रात इतकं गुंतलो की एखादं सायनाईडचं म्हणा किंवा क्लोरोफॉर्म नावाचं एखादं इंजेक्शन घेतल्यावर जशी भूल येते तशी भूल आली मला. आणि मी आत्ता सावध झालो. बस तुझ्या गाण्यावरच माझं समाधान आहे. मी शुद्धीवर तरी राहतो कळलं. तुमचं गाणं ऐकताना पण इथं जिथं शुद्ध बुद्ध हरपली जाते माईबाप, ते संगीताचं परमोच्च बिंदू असतो, परमोच्च टोक असतं माईबाप. ते स्वर निघण्यासाठी 12-12 वर्ष साधना करावी लागते. आणि मग कधीतरी गुरुकृपा होते. आणि असा एखादा संगीत तज्ञ पुरुष, गाण्यातलं सगळं समजतंय त्याला, त्याला मात्रा समजतात. आता ही ख्याल वगैरे जी गायकी आहे ना, ख्याल या शब्दाचा अर्थ आठवण. खयाल खयाल से गाओ कळलं तुम्हाला. बाकी एवढं ध्यानातच ठेवायचं. खयाल खयाल से, जसं ध्यानात येईल तसं गात राहायचं कळलं तुम्हाला. ते कोणाच्या कानाच्या तृप्तीसाठी नाही. आणि आपला 8 मात्र्यातलं ते 52 मात्र्यातलं असतं. ओहो 52 मात्र्यात ज्यावेळी जरा बेकारीकडे आलो काय मी, ही लोक म्हणतात बेगाड नाही हो. स्थिर हंस चालल्या मेंढ्या की 52 खंड्या म्हटलंय शास्त्रामध्ये. ओहो या 52 नावाची तत्व आहेत. या तत्वाला पार करतं गाणं मायबाप. त्याचं नाव संगीत. विठ्ठल सामवेदामध्ये स पासून सुरुवात होत नाही गाण्याची. म्हणजे सा पासून नाही. आपण सा हा स्वर लावतो, सारे गम हा सा स्वर लावतो. पण सामवेदात म पासून सुरुवात असते. हे ध्यानात ठेवायचं तुम्ही दोघा जण. सुरुवात कशापासून? म पासून. म्हणजे मध्यमेतून सुरुवात होते आणि नंतर वृषभ असतो. वृषभ लागला, वृषभ म्हणजे बैल, त्याच्यासारखं उदाळायचं. त्या वृषभ या शब्दाचा अर्थ बैल आहे. जाऊन द्या, मला बैलालाच काय कळना आज काय झालं. हे नको ते विषय हाताळला या पोरांसाठी. अण्णा इतक्यात तुमचं नाव घेतलं होतं. तुमचा अध्याय संपलेलाच आहे आता. हा पहिल्या पानावरच असतं ते. बसायला आहे का वेळ? बरं बस. काय योगायोग आहे माझा आहे. 4 गडी येऊन गेला आतापर्यंत. झोपू द्या आम्हा लोकांना सुखाने जरा. अजून 2 महिने आपल्यासाठी जागते रहो. आता पाहिनो तुम्ही जागा. म्हणून जीवन सुंदर आहे. जागण्यासाठीच बोलतो मी. जागृत आणि उत्तिष्ठ हे 2 शब्द आहेत. जाग हो आणि उठ. नुसता जाग होऊन पडून राहू नको.
आपण एवढं प्रोत्साहन द्यायला तुम्हाला धन्यवाद देतो देण्याबद्दल. आहेतच माझ्याकडे असं कुणाबरोबर बी लढत नाही मी. लढताना सुद्धा पुढचा गडी बरा पाहिजे, नाही तर त्यांनी आधी सांग टाकून दिलं तर लढण्यात तरी काय अर्थ आहे. लढताना सुद्धा समोरचा गडी वगैरे पाहिला पाहिजे. कुस्ती खेळलेला महाराज आहे मी. 64 साली 70 किलो गटामध्ये खेळत होतो मी आणि नगर जिल्ह्यात मलखांबाला पहिला आलेला आहे दयानंद महाराज माझ्या. अजून 77 चालू आहे तरी लढतोय. ह्यांच्यासाठी लढतो ह्याकडे. माझं तरी कुठं लढलंय पार उपाशी अशातला काही भाग नाही. माझं बरं आहे तसं खाऊन पिऊन सुखात आहे मी. बरं ह्यांच्याकडून अपेक्षाही नाही कधी की ते कोणीही सांगावं कुठल्याही नेत्याने अण्णा की मला थोडीशी मदत पाहिजे तुमच्याकडून, असं वाक्य कधी अजून निघालंच नाहीच. बरं हे माझ्याकडून नाही निघालं म्हणून त्यांनी मनाने दिलंय अशातला बी भाग नाही. जाऊ द्या, विनोदातला भाग सोडून द्या. आज बरं वाटलं, समाधान झालं, मोकळं वाटलं. मोकळं वाटतं कधी कधी. चांगलं अशी चांगली माणसं आली समाधान वाटतं मला. काही नाही, माझं कोणाशी वैर नाही, विरोध नाही, काही नाही. सगळ्या पक्षातली मंडळी मला भेटतात, पाया पडतात, आशीर्वाद माग. मी निवडणुकीचा काळ सोडून सगळ्या वेळेला आशीर्वाद देतो. पुन्हा का मार खाऊ का एखाद्याचा. एकालाच दिला आशीर्वाद तर अजून नळलंय मला शिरूर तालुका सगळा. शिरूर तालुक्यात एकाच माणसाला आशीर्वाद दिला, काय कारण नव्हतं, काय नाही. तेव्हा अर्ज भरून आला आणि माझ्या पाया पडला. म्हणलं विजय भाऊ, विजय होशील म्हटलं. ते एकटाच गडी कारखान्या गोडणं दे गंगेला विजयी झाला. दादा फराटे. आणि सगळी पार्टी पडली, त्याची सगळी पार्टी पडल्यावर माझ्याकडं आलं. म्हणलं आता बाप्पू माझे स्नेही म्हणजे सगळं खरं आहे. ते म्हणजे महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला. मी म्हटलं तूच फक्त एकटा पाया पडून तुला दिला, तुझी पार्टीतलं गडी कुठं पाया पडाय आलता तो त्यांना आशीर्वाद देऊ म्हटलं. त्याच्यामुळं ती बाकीचं गडी अजून नाराज आहेत की दयानंद महाराजांनी दादा पाटलांना पाठीशी घातलं. अरे तसं काही नाही, कोणाला पाठीशी घालण्यात आलाय समोर दिला आशीर्वाद. कधी कधी आशीर्वादासाठी फार मोठं मूल्य किंमत चुकवावी लागते. मायबाप किंमत चुकवावी लागते. आशीर्वाद इतका सोपा नाही. जे कोणालाही दिला वगैरे कोणी दिला चालत नाही. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या पांडवी पृथ्वी करील, उद्या पांडवी पृथ्वी करील, पृथ्वीवर पांडवच जिवंत ठेवणार नाही. युद्धातली घोषणा. बरं भीष्माचार्याची, गंगापुत्र भीष्माचार्य. पांडवाच्या बायका आपाप रडायला लागल्या ही बातमी ऐकल्यावर. त्यांना माहीत होतं की आपला मालक उद्या राहणारच नाही. प्रतिज्ञा भीष्माचार्याची. पण ती कृष्णावर त्याचा परिणाम नव्हता, ते शांत होतं. अर्जुनच गेला शेवटी. म्हणला भगवंता ही बातमी ऐकली नाही का तुम्ही? ते म्हणलं ऐकली. काय ते भीष्माचार्याने केली प्रतिज्ञा? ते म्हणलं ऐकली मी. तरी तुझ्यावर परिणाम काय नाही? माझ्यावर परिणाम नाही म्हणूनच मला देव म्हणतात. म्हणून
देवावर कधी परिणाम होतो? मारुती आहे आपला, तेव्हा तसा ना तसा गदा घेऊन उभा होतो. कोणी पाया पडा, कोणी पानं व्हा, कोणी एक नवस करा, त्याला काय त्याच्याशी घेणं नसतं. घेणं असतं आपल्याला. आपल्याला काय, आता लहान मुलाला सजवतो आपण, त्याला नटवतो, ते जाऊन खेळतं ते ह्याच्यात, त्याला ह्याच्याबद्दल त्या आईला प्रेम वाटतं. तो तसं भगवंताला काहीच परिणामच नाही त्याच्यावर. कृष्ण आहे ते, ज्याला राजकीय जीवन जगायचं आहे, त्याने संपूर्ण महाभारत आधी वाचलं पाहिजे, त्याच्यातले बारकावे लक्षात घेतले पाहिजे. कधी कोणती खेळी खेळायची, प्यादी बळी देऊन वजीर मारायला शिकलं पाहिजे. माझं वाक्य पुन्हा लक्षात घे. प्यादी बळी देऊन वजीर मारायला शिकलं पाहिजे. वजीराने वजीर मारणं योग्य नाही. हो, चेसमध्ये बुद्धिबळामध्ये मी चांगला आहे बुद्धिबळपटू. हो, खेळतो कधी कधी पोरांबरोबर वगैरे. एके दिवशी आमच्या कारच्याने हरविल्यापासून दिलं फेकून. म्हणलं हे नकोच. ते म्हणलं बाबा चला खेळायला. म्हणलं मला नाही खेळायचं. काय झालं काय? म्हणलं माझी बुद्धी भ्रष्ट झाली. ती म्हणलं कशामुळे? म्हणलं पुत्र स्नेह मोहितो, मुलाचा स्नेह. मी चुकीचं खेळलो तुझ्यासाठी, तुझ्याकडून हारलोय, याचा अर्थ असा नाही की तू मला हरविले. मी हरण्यात विजयी आहे आणि तू विजय होण्यात हरणं आहे तुझं हरणं. हो, विजय होण्यामध्ये बापाने मुलाला हरवलं, मुलाने काही महत्त्व नाही, त्याला महत्त्व नाही. मग भीष्माचार्याच्या समोर हा पण आहे, त्याने लगेच द्रौपदीला हाक मारली कृष्णाने. द्रौपदी इकडे म्हणते का, पूजेचं साहित्य घे, सुंदर कंकण हातात धारण कर, ज्याचा मधुर आवाज यावा, आणि ही स्त्री आहे, ही कंकणाच्या आवाजावर ओळखली जावी. आणि कृष्णाने घोंगडं पांघरलं तोंडावर. झिमझिम पाऊस येत होता. त्या पावसातही भीष्माचार्याच्या शिबिरामध्ये द्रौपदीला घेऊन कृष्ण आला आणि तो बाहेर उभा राहिला. कृष्ण, द्रौपदी गेली आणि पायावर डोकं टेकवलं आजोबाच्या, आणि कंकण वाजवली. वाजल्याबरोबर ते डोळे झाकून भगवंताचं चिंतन करत होते. त्या अवस्थेत ते म्हटले, सौभाग्यवती भव. बस प्रश्न. ती द्रौपदी सावध झाली, म्हणजे मामाश्री आशीर्वाद ह्या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? ती म्हटलं कोण तो? मी द्रौपदी. ते म्हणलं कोणी का असं ना, मी तुला ओळखलंय, पण तुला ही तर कुणी आणलं ती सांग म्हणलं. ती म्हणली एक गडी. कुठे? आहे बाहेर. त्या गड्यालाच भेटायचंय मला. म्हणलं अहो, म्हणली ती काय साधा माणूस आहे. ते म्हणजे साधा असू दे, तुला इथपर्यंत आणतोय. राजकारणातला अतिशय धैर्य धुरंधर शहा असला पाहिजे. काय होतंय जम्मू काश्मीरचं कुणास ठोकून चाललंय. बरं लक्ष असतं माझं तिकडे थोडं थोडं. म्हणून योग अशा प्रकारचं. भीष्माचार्य उठले बाहेर आले. हे गोंगडं पांघरून उभं राहिलं. कोण आपण? म्हणलं मी गडी. कोण गडी? म्हणला पुरुष आहे. कोण पुरुष आहे? पुरुषार्थ करणारा पुरुष आहे. कोण कोण कोणता पुरुषार्थ केला? म्हणला ज्याने प्रतिज्ञा केली त्याची प्रतिज्ञा मोडण्याचा पुरुषार्थ करणारा मी भगवान आहे. म्हटले मी भगवान आहे. हो, की त्याची प्रतिज्ञा मोडण्यासाठी कडकडून मिठी मारली भीष्माचार्याने भगवंताला. भगवंता तुझ्या मनात आले हो काय? आता ते वाचतील आणि मी मरल. हो हो, आता माझ्या मृत्यूशिवाय पर्याय नाही. प्रतिज्ञेचं दुसरं टोक आहे, मी पांडवाला मारी, नाही तर मी त्या दिवशी देहत्याग करील. दोनच गोष्टी आहेत. प्रतिज्ञा शक्यतो करीत जाऊ ना कशाची बी. मी त्याला रानातून जाऊनच द्यायचो नाही, नाही तर बापाच्याच पोटचा नाही. कशाला मातीत घालतो असल्या घाण प्रतिज्ञा? काय कशासाठी या प्रतिज्ञा घेतो? प्रतिज्ञा कर. हा प्रतिज्ञोत्तर माझा उघड आहे का? ज्ञानोबा आहे प्रतिज्ञा कर.
तुकोबराय प्रतिज्ञा करतात, संत प्रतिज्ञा करतात, लोकमान्य टिळक प्रतिज्ञा करतात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे त्याने म्हणायचं. आपल्याला काय स्वराज्याबद्दल आणि स्वराज्याबद्दल काही नाही, आपली मानसिकता तशी नाही. आता सावरकरांनी म्हणायचं, न्या मजला मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, त्याने म्हणायचं. हसत फाशी जाणाऱ्या भगतसिंगाने म्हणायचं, आणि भगतसिंगाच्या आईने म्हणायचं की एकच मुलगा होता, त्याचं दुःख नाही मला, अजून एक असता तर देशासाठी समर्पण केलं असतं, याच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी, हे त्या मातेने म्हणायचं. मग अशा माता, असा पुरुष काय असतं त्याच्याबद्दल. तुकोबरा अशा पुरुषांच्या माता पित्याबद्दल किती धन्य उद्गार काढतात अभंगाचं. दुसरं कोणी कन्या होती जे सात्विका, कोणी कन्या होती जे सात्विका, कोणी कन्या होती जे सात्विका, कोणी त्यांची माता पिता धन्य की ज्यांच्या कुळामध्ये असे सत्वगुण प्रधान संतान जन्माला येतात, जे आपल्या सुखातलं सुख दुसऱ्याला स्वाभाविकपणे वितरण करतात, वाटतात, दुसऱ्याच्या दुःखात सामील होतात, त्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी स्वतःला झोकून देतात. त्यांचे आहार विहार भाषा ही सगळी सत्वगुण प्रधान असते. आहार सुद्धा त्यांचा सत्वगुणी असतो, काही खात नाहीत ते. कसा असावा आहार? भगवान गीतेत सांगतात, आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा आहारा सात्विक प्रिया. सत्वगुण प्रधान आहार करणारी माणसं सुंदर जीवन जगतात. ज्यांचा युक्त म्हणजे मापात. आहार विहार हा मापात असणाऱ्याला आरोग्य चांगलं राहतं, त्याची मानसिकता चांगली राहते, त्याचं चिंतन चांगलं राहतं
आणि संतानही चांगली जन्माला येतात. चांगलं संतान जन्माला येण्यासाठी सुद्धा मानसिक स्वास्थ्य लागतं त्याला. त्याच्या संकल्पनाला गती लागते. अंतःकरणात महत्वाकांक्षा असावी लागते. आणि भविष्याबद्दल थोडं का होईना चिंता असावी लागते. ज्याला भविष्याची चिंता नाही, भूतकाळाचं आठवण नाही, त्याचा वर्तमान काळ कसा सुखद होईल. पाठीमागच्या पिढीचं स्मरण करणं. 105 वर्ष आप्पा या ठिकाणी या भूतलावर आहे. त्यांचं स्मरण, त्यांचे विचार असतील साधे, नसतील शिकलेले एखाद्या वेळेस, पण तुमच्या बाबतीत ते किती दक्ष आहेत ते पाहणं जास्त गरजेचं. आपल्या आईवडिलांकडे फार पदवीधर म्हणून पाहू नये की माझे वडील अशिक्षित, मी पदवीधर झालो. काय करायचे? पदवीधर करण्यासाठी त्याने चपलेला खेळे मारून मारून पायाला कुरप झाले त्यांच्या. तुला अशी मोठं डॉक्टरीन करण्यासाठी आई 4-4 तुकड्याचं लुगडं नेसली रे. तिच्याकडे पहा इकडं. तू आज आलेशान बंगल्यात राहत असशील, पण हा बंगला निर्माण करण्यासाठी ज्या पायातल्या दगडाने आपलं आयुष्य समर्पण केलंय, त्या दगडांवर पायातल्या तुझी जीवनाची इमारत खडी केली, उभी केली. तू आज आयुष्य जीवन जगतोय. फार चांगलं होत नाही. त्यांची स्मरण ठेव. त्याच्यातून उतराई होण्यासाठी थोडंसं जग, जादा नको जग, थोडं जग. काहीच नाही. हो, देती रे आई बाप, सगळं देतात. ज्याला आई बाप आहे, आई आहे, भाग्यवान आहे ती मंडळी. प्रेमाचा सागरच आहे त्याच्याकडे. ज्याला आई नाही ना, त्याचा प्रेमाचा सागर आटून गेलेला असतो. कधी आपली दारात उभी राहून शाळेतून येणाऱ्या संतानाची वाट पाहणारी आई वेगळीच असते. पाठीवरून हात फिरवणारी आई वेगळीच असते. आपल्याला आवडता घास मुलाच्या मुखात भरवणारी आई वेगळीच. त्या आईला काय किंमत, किती किंमत द्यायची, काय किंमतीचा आहे तो मोल. अरे तो ठेवा कुठल्याही ऐश्वर्याने मोजू शकत नाही, साधनेने मोजू शकत नाही. म्हणून आई बापांच्या बाबतीमध्ये उदासीन राहू नका. जाता जाता बाहेर आपले आई वडील असतात. आपल्याला दिवसभर बाहेर राहायचं, नुसत्या आई वडिलाच्या पायाला हात लावा. आई मला यायला उशीर होईल. 4 बायांना सांगेल ती म्हातारी की माझा पोरगा सभापती, पण मला विचारल्याशिवाय अजून जात नाही. ही भावना मनात ठेवा. करते बस. काय विचारायचं म्हातारीला, महागारी नाही यायचं. गेला तू, तुझ्यासाठी काय रे येड्या, काय तू चुकीच्या मार्गाने चाल, योग्य मार्गाने चाल. मग याच्यासाठी काय लागतं? याच्यासाठी तत्वज्ञानाची बैठक लागते. आणि तत्वज्ञान सांगणारे, जगायला आणि पुरुषार्थ करायला शिकवणारे, मृत्यूला सामोरं जायला बिनधास्तपणे लावणारे असे विश्वात 2च ग्रंथ आहेत. एक गीता आणि दुसरं भागवत. ज्याने त्याचं श्रवण केलंय ते त्यांचं श्रवण करतात. तुकोबराय तिसरे.
आणि भागवत. भगवद्गीता काय छोटा ग्रंथ आहे, 700 श्लोकाचा. भागवत थोडा मोठा. एकदा ऐकत जाऊ आयुष्यात, आणि गीता आपली खिशात ठेवी जाऊ छोटीशी. कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचित. कधीतरी खिशात ठेवायचं छोटंसं पुस्तक. कधी मिळेल वेळ रस्त्याने वगैरे एखादा श्लोक वाचा. एक नवीन दिशा देऊन जाईल. तो दिशा देणारा ग्रंथ आहे. उठवणारा, लढवणारा ग्रंथ आहे. अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिलं होतं. आता लढायचं नाही. हे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा हे सगळे माझे आहेत, आचार्य आहेत. भगवंता यांना कसं मारू मी? हे माझे भाऊ आहेत, चुलत भाऊ. दुर्योधन, दुशासनादी, कर्ण वगैरे हे सगळे नात्यातली मंडळी माझी. मी याच्यावर धनुष्य कसं चालवायचं, उचलायचं कसं, बाण कसा सोडायचा याच्यावर? त्यावेळी भगवंताने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तेव्हा म्हणतात, भगवान म्हणतात, हे माणसं चांगलीच आहेत, आचार्य आहेत म्हटलं प्रश्नच नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आचार्य आहेत ही त्या विद्येची. धर्मवान आहेत, पण अधर्माला पाठीशी घालतात. कळलं माझं वाक्य? एवढं लक्षात आलं काम भाग. धर्मवान माणसं जर माळ घालून बी पेताड्याचा प्रचार करीत असली, कळलं तुम्हाला? लय साधं खाली येऊन सांगितलं. जाऊ द्या, आता इथं थांबतो. लय वेळेचं भान ठेवून गंमत अशा प्रकारचे. हे धर्मवान आहेत, पण अधर्माला पाठीशी घालतात. म्हणून ही धर्मवान सुद्धा जिवंत ठेवू नये ही सांगणारी गीता. काय याला गीता म्हणायची? ही माणसं चांगली आहेत, पण पाठीमागं ज्यांना आधार देतात ती अधर्मी आहेत ना. द्रौपदीचं वस्त्रहरण करणार गडी ती भर सभेमध्ये, यांच्याबद्दल काय बोलायचं? हा प्रयत्न सुद्धा निष्फळ झाला, हा बघू नये, पण प्रयत्न केला. म्हणून गीता आणि भागवत, परीक्षितेला भागवत मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी सांगितलं शुकदेवजी. म्हणून ह्या दोन ग्रंथाचं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा पाचीच्या पाच भाऊ इकडे या. प्रामाणिक आणि पारमार्थिक आहेत, हे महत्वाचं. माणसं त्याला सगळं व्यवहार वगैरे कळत वगैरे नाही. आता काही न कळतंय ती चॅप्टर राहायचं. ते अतिशय परवा एखाद्या त्याच्या घरी बुकाच नव्हता. त्याची म्हातारी ती तंबाखूची राख करून दात घाशी 30 डबे आणली एखादी. म्हणजे देवाला सुद्धा गंडी त्यात म्हणल्यावर कधी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. काय करावं याला? म्हणून जीवन
मी म्हणलं हे तर वाचता बघू सारखं आहे. ते म्हणला राख असली म्हणजे झालं. म्हणलं खरं माझी म्हणजे तुला बरं वाटत. कळालं ना काय लयच वाचतात लोक. माझ्याच वाट्याला अन्न काय येतात कोणाच येतात म्हणजे अधून असतात. त्यांना मी लागतो बोलतो मी त्यांना भरपूर पण ते बरं आहे माझ्यात थोडं समाधान मिळतं. बाकीचे लय रोज झंझट असते. तिकडे नेते आलं तिकडं आलं नाही तिकडं गेलं नाही त्याला चहा मिळाला नाही त्याला पेट्रोल कमी पडलं ह्याच्या अंगावर डिझेल ओतलं नाही. अजी आहे ती कुठं सोप पण आहे. गणपती बसलाय त्याला नफास नाही दिलं काय नाही लय सुखासुखी नाही ही. हे आमचं बरं इठ्ठल इठ्ठल की नारळ की काशी भानगडच नाही काय. पुन्हा सगळं ह्यांना बी विसरून जातो. ह्यांचं आमचं काय ही वर्ष होतं श्राद्ध म्हणून ही पवार कुटुंबाचं आमचं आला संबंध आहे तर काय कारण आहे ह्यांच्याकडे यायचं. तर आम्ही धंदा बघूनच येतो. सगळी सारखीच महाराज सारखा नेता सारखा व गायक त्याच्या पुढची. तुम्हाला वाटलं सुट्टी तुम्हाला दयानंद महाराजाकडे कधी कुणाला सुट्टी नाही. तुम्हाला कशी एकच महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतो लय गात्यात बरोबर. तिला काय एका महाराजाची एका गायकाच्या बापाची ठेव आहे का काय तर नाथांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे काय सगळ्यांना अधिकाराची म्हणायचं. महाराज शेवटी जाता जाता सांगतात असा जो कोणी महापुरुष असेल असा जो कोणी सद्गुणी व्यक्ती असेल असं जर कोणी त्या कुळात जन्माला आलेलं रत्न असेल तर तुकोबराय म्हणतात मला जर त्याची सेवा करता आली तर मी माझं भाग्य समजतो. हे बोल नको माय म्हणून बोल ना थोडं 2 मिनिटं आता लय चांगलं समाधान दिलंय. तुम्ही बसून शांत ऐकलं. चांगले आहेत माझ्या माता भगिनी. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंसं तुमच्यासाठी 2 मिनिट. मुलींना चांगलं सांभाळा.
त्यांना सकस आहार द्या. बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू, केळी, नारळी, सफरचंद, द्राक्ष वगैरे असं चांगल्या प्रकारचं कडधान्य ज्याच्यात भरपूर कॅलरी, व्हिटॅमिन्स आहे असा मुलींना आहार द्या. जमलं तर जुडो, कराटेचे क्लास द्या. शाळेत एकटी दुखती चालली मुलगी, ते कदा बारका चाकूसुद्धा तिच्या पिशवीत राहून द्या. लाल तिखटाचं एक बारकी डबी ते मुलीच्या जवळ कायम ठेवायचं. आपली मुलगी रानावनातून एकटी दुखती, शाळा, हायस्कूल, कॉलेजमधून एकटी यायची. काळ बदललाय सगळा, जुना काळ राहिला नाही. कुणी आपली मुलगीची इतकी सक्षम पाहिजे की ज्याच्याकडं कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचं एका बुक्कीत नाशिक त्रिंबकला गेलं पाहिजे. मायबाप इतक्या टाकल्या मुलीची गरज. आणि मुलगी नांदायला जरी गेली आपली एकदा, आणि सकाळी एकदा त्यांनी सासूकडं बघितलं, संध्याकाळपर्यंत कोपरा सोडला नाही पाहिजे म्हातारीने. ती म्हणली पाहिजे वडगाव शिंदोडीची नादी लागायलाच नको. म्हणून आणि अशा सक्षम मुली जर ज्या राज्यात, ज्या गावात, ज्या राष्ट्रात जन्माला येतील, ते राष्ट्र जगातली सर्वात मोठी महाशक्ती झाल्याशिवाय राहायचं नाही. मग बदलापूर नाही, पश्चिम बंगाल नाही, 354 कुठंच व्हायचं नाही मायबाप. म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून मुलीच्या बाबतीमध्ये तुमच्याकडं ही जबाबदारी. तुम्ही मुली सक्षम बनवल्या, चारित्र्यवान बनवल्या तर ह्या सगळ्या गड्यांची मान ताट राहील मायबाप. ती जर खालावली, तिची पाय घसरला तर आयुष्यभर गड्याला खाली मानाने जगावं लागतं मायबाप. हे एक वैशिष्ट्य म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकवतो. आणि आप्पांना जाता जाता पुन्हा एक वेळ भावपूर्ण आदरांजली विनीत भावाने समर्पित करतो. आपण आम्हाला बोलवलं, महाराजांनी, पवार महाराजांनी, त्यांचंही आभार मानतो. असंच चांगल्या ठिकाणी धंद्याला बोलली जा. बरं, माझ्याकडून काही कमिशन नाही द्याला, नाही तर बरीच महाराज लोक, गायक, त्यांची कमिशनावर धंदा चालू आहे साधे. म्हणून सर्वांना डोकं टेकवतो. आणि आपल्याला द्यायला काय, एक दोहा जाता जात, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत मिल. जय विठ्ठल, जय 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 जय